नमस्कार मित्रांनो, मी स्नेहलता बाबर आज तुमच्यासाठी मराठी व्याकरणातील विशेषण आणि क्रियापद हे घेऊन आली आहे. मी तुम्हाला आज विशेषण आणि क्रियापद हे शिकवणार आहे आणि तुम्ही ते लक्ष देऊन समजून घ्यायचंय. तर आता बघा, व्याकरण विशेषण है ना. व्याकरणातील आपल्याला इथे काय बघायचंय? विशेषण. विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. व्याख्या. व्याख्या म्हणजे डेफिनेशन. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. नाम के बारे में विशेषता बताने वाले वर्ड को विशेषण बोला जाता है. विशेषण यानी ऍडजेक्टिव्ह. आता उदाहरणार्थ. उदाहरणार्थ म्हणजे एग्जाम्पल. उदाहरण यानी एग्जाम्पल. माझ्याकडे 5 रुपए आहेत. अभी इस सेंटेंस में हमें क्या करना है? विशेषण पहचानना है. विशेषता यहाँ पे बताई गई है कौन से शब्द से? 5 इस शब्द से. इसके पास कितने रुपए है? तो 5 रुपए है. मेरे पास कितने रुपए है? 5 रुपए है. ऐसा जब बोला जाता है तो 5 ये क्या है? संख्यावाचक विशेषण. तर इथे संख्यावाचक विशेषण आहे, परंतु आपल्याला शिकायला फक्त विशेषण आहे, विशेषणाचे प्रकार नाहीत. तर त्यामुळे मी आज इथे तुम्हाला फक्त विशेषण समजून सांगणार आहे. तर विशेषणामध्ये 5 हा शब्द काय आहे? विशेषण आहे. त्याचप्रमाणे गुलाबाचे फूल लाल आहे. फूल कोणत्या रंगाचे आहे? गुलाबाचे लाल रंगाचे आहे. त्यामुळे लाल काय आहे? विशेषण. लाल ह्या शब्दाने गुलाबाच्या फुलाची विशेषता दिसते. हा चौपदरी रस्ता आहे. इथे रस्ता कसा आहे? चौपदरी. चौपदरी म्हणजे जो स्क्वेअर असतो, म्हणजे चारी बाजूला रस्ते निघतात, त्याला म्हणतात चौपदरी रस्ता. तर इथे चौपदरी काय झालं? विशेषण. मी आज 3 पोळ्या जेवलो. मैंने आज 3 चपातियां खाई. तर 3 काय झालं इथे? विशेषण. तर पोळ्या किती खाल्ल्या? 3. तर इथे विशेषता कशामुळे दिसते? 3 या शब्दाने, म्हणून विशेषण 3. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे. तर आता इथे नागपूरचं काय प्रसिद्ध आहे? संत्री. तर प्रसिद्ध आहे, म्हणून इथे प्रसिद्ध काय झालंय? विशेषण. इथे नागपूर आणि संत्री दोन्ही काय आहे? नाम आहेत. राष्ट्रध्वजात 3 रंग आहेत. किती रंग आहे? 3 रंग आहेत. तर 3 काय? विशेषण. राष्ट्रध्वज सबको पता है. राष्ट्रध्वज यानी हमारे राष्ट्र का मान चिन्ह जो रहता है, निशान रहता है, उसको राष्ट्रध्वज बोलते हैं. हमारे भारत देश का राष्ट्रध्वज कौन सा है? तो तिरंगा. तो तिरंगे में कितने रंग है? 3. तो यहाँ पे 3 क्या हो गया? विशेषण. माझ्याकडे हिरवा ड्रेस पोशाख आहे. मेरे पास कौन से कलर का ड्रेस है? ग्रीन, हरे रंग का, म्हणून हिरवा इथे काय झालं? विशेषण. वसंत सविताचा छोटा भाऊ आहे. वसंत, सविता ये दोनों क्या है? नाउन है. तो ये कौन सा भाई है उनका? छोटा भाई है. तो छोटा या शब्दाने काय समजते आपल्याला? विशेषता दाखवल्या जाते. भाऊ कसा आहे? तो छोटा आहे, म्हणून छोटा काय आहे इथे? विशेषण आहे. हसरे मुले सर्वांना आवडतात. जो बच्चे हैप्पी रहते हैं, हसते रहते हैं, ऐसे बच्चे सबको पसंद होते हैं. तर इथे मुलांची विशेषता हसरी या शब्दाने दाखवली आहे, त्यामुळे हसरी काय आहे? विशेषण. बाळाला मऊ भात भरवतात. बच्चे को कैसे राइस खिलाना चाहिए? मुलायम, मऊ. तो कैसे? इथे काय म्हटलंय? बाळाला मऊ भात भरवतात. तो यहाँ पे बच्चे को मऊ जो सॉफ्ट राइस होता है वो खिलाया जाता है. त्याच्यामुळे भात कसा असावा? मऊ. तर मऊ शब्दाने विशेषता दर्शवली गेली आहे, म्हणून इथे मऊ काय आहे? विशेषण आहे. आता आपण बघूया व्याकरणातील क्रियापद. क्रियापद म्हणजे वर्ब. क्रियापद याने वर्ब. व्याख्या याने डेफिनेशन. व्याख्या म्हणजे डेफिनेशन. वाक्याची रचना पूर्ण करणारा, वाक्याला अर्थपूर्ण बनवणारा शब्द म्हणजे क्रियापद. अभी यहाँ पे वाक्य की रचना पूरी करने वाला, वाक्य को एक अर्थ देने वाला, मीनिंगफुल अर्थ देने वाले वर्ड को क्रियापद बोला जाता है. क्रियापद म्हणजे वर्ब. क्रियापद याने वर्ब. वाक्यात कोणती क्रिया चालू आहे हे क्रियापदावरून कळते. सेंटेंस में कौन सी क्रिया हो रही है यह हमें क्रियापद से पता चलता है. वाक्यातील क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे क्रियापद. वाक्य में कौन सी क्रिया हो रही है यह हमें क्रियापद से पता चलता है. क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते. क्रियापद ये सेंटेंस के लास्ट में आता है, परंतु
कधी कधी वाक्याच्या मध्ये सुद्धा येऊ शकते। कभी कभी वो कहाँ पे आता है, सेंटेंस के बीच में भी आता है। तो इसका मैं एग्जाम्पल यहाँ पे दिया हुआ है। उदाहरणार्थ, एक होता कोल्हा। स्टोरी में कभी कभी ऐसा भी बोला जाता है की एक था कोल्हा। तर तिथे काय येत आहे, क्रियापद मधात येत आहे। तर क्रियापद कहाँ पे आया है, यहाँ पे बीच में आया है। तो इसलिए क्रियापद कभी कभी बीच में भी आता है, क्योंकि कोल्हा तो यहाँ पे क्या आहे, नाउन आहे, नाम आहे। आता आपण पुढे बघूया। वरील वाक्यात होता हा शब्द क्रियापद आहे आणि तो शब्द वाक्याच्या मध्यभागी आला आहे। तो यहाँ पे क्रियापद क्या है, होता, और वो कहाँ पे आया है, सेंटेंस के बीच में। अब हम क्रियापद के कुछ और एग्जाम्पल्स देखेंगे। क्रियापदाची काही उदाहरणे बघूया। माझे जेवण झाले। आता या इथे काय सांगितलंय, मेरा खाना हो गया। तो झाले काय झालं, क्रियापद, माझे जेवण। इतना बोलने से कुछ समझता है क्या, नहीं। तर त्याला आपण शब्द काय लावला आहे, झाले। तो उसको हमने क्या वर्ड लगाया, झाले। झाले या शब्दामुळे वाक्याची रचना पूर्ण झाली आहे। माझे जेवण झाले, इस पर से पता चल रहा है कि खाना हो गया, इसलिए झाले काय आहे, क्रियापद। मी गावाला चालली। मी गावाला अर्धवट वाक्य वाटतं, अपूर्ण वाक्य आहे, परंतु त्याला जर आपण चालली हा शब्द लावला तर इथे काय झाली, वाक्याची रचना पूर्ण झाली आहे। मी गावाला चालली, तर चालली काय इथे क्रियापद, किंवा मी गावाला चाललो असं पण म्हणू शकतो आपण। पुस्तके कपाटात ठेव। बुक्स को कबर्ड में रख दो, कपाट में रख दो। तर इथे पुस्तके कपाटात ठेव, ठेव काय झालं इथे, क्रियापद आहे। जेवल्यावर रोज शतपावली करावी। खाना खाने के बाद रोज चलना चाहिए। शतपावली, शत याने 100, पावली याने हमारे पैरों से चलना। तो मिनिमम धीरे धीरे 100 स्टेप्स हमने क्या करने चाहिए, चलने चाहिए। तो करावी, करावी ये क्या हो गया यहाँ पे, क्रियापद। झाडाला छान फुले लागली। अभी यहाँ पे झाड़ म्हणजे पेड़, पेड़ को सुंदर फूल लगे हुए हैं। तर इथे लागलीत ये काय झालं, क्रियापद। जेवण चविष्ट बनवले। खाना कैसा बना है, स्वादिष्ट बनाया हुआ है। तो बनवले हे काय झाले इथे, क्रियापद। किशोर खेळायला गेला। आता इथे खेळण्याची पण क्रिया आहे आणि जाण्याची पण क्रिया आहे, त्यामुळे हे दोन्ही शब्द काय झाले इथे, क्रियापद आहेत। रोज देवाची आठवण करावी। एवरीडे क्या करना चाहिए, किसका स्मरण करना चाहिए, भगवान का। करावी, करावी हे क्या, हे काय झालं, क्रियापद। अभ्यास केल्याने प्रगति होते। अभी इस सेंटेंस में देखो, यहाँ पे क्रियापद 2 आए हुए हैं, एक बीच में और एक लास्ट में है। अभ्यास केल्याने यानी करने की यहाँ पे क्या दी है, क्रिया है, आणि होते यानी होने की क्रिया दी आहे, म्हणून इथे दोन्ही काय झाले, क्रियापद आहेत। पलंगावर आजी बसली आहे। अभी आजी कहाँ बैठी है, पलंग पे बैठी है। पलंग यानी कॉट, कॉट पे बैठी हुई है। तर बसली आहे, बसण्याची क्रिया आहे झालेली तिथे, तिथे आजी बसलेली आहे पलंगावर। आजी कहाँ बैठी है, पलंग पे बैठी है, इसलिए यहाँ पे बसली आहे ये क्या है, क्रियापद है। तर अशा प्रकारे क्रियापद तुम्हाला नक्कीच समजलं असेल। धन्यवाद।